यावर्षी पाऊस खूप उशिरा सुरू झाला आहे, पण फायनली तो सुरू तर झाला आहे. पावसाळा जवळ आला की गृहिणींची धावपळ थोडी वाढते. भाज्या लवकर खराब होतात, धान्याला कीड लागते, मसाले ओलसर होतात आणि सारखं सारखं बाजारात जाण्याची वेळ येते. आणि पावसामध्ये सारखं सारखं बाजारात जायला नको वाटतं. पण जर थोडीशी तयारी आधी केली तर संपूर्ण पावसाळा एकदम रिलॅक्स जाऊ शकतो. गृहिणींचं खरं कौशल्य फक्त स्वयंपाकात नसतं, तर घरातील प्रत्येक वस्तू योग्य पद्धतीने मॅनेजमेंट करण्यात असतं. होम मॅनेजमेंट ही एक फार मोठी गोष्ट आहे. आता याचा अर्थ पावसाळा सुरू होणार म्हणजे खूप साऱ्या भरमसाठ वस्तू घरामध्ये भरून ठेवायच्या असं नाही. चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पण बघूयात. आणि काही कमेंट पण होत्या आणि माझ्या मैत्रिणीसुद्धा बोलत होत्या की तू इंदोरवरून कुठली माहेश्वरी साडी घेतली, तर ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे. पण त्याआधी बाल्कनीमध्ये इतकी सुंदर मोगऱ्याची फुलं आली आहेत ना, तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करूयात. थोडा थोडा पाऊस पडतो आहे आणि इतकी सारी मोगऱ्याला फुलं आली आहेत. केवढं छोटंसं झाड आहे मोगऱ्याचं आणि त्याला किती सारी फुलं आली आहेत. म्हणजे यावेळेला ना खूप सारी फुलं आली मोगऱ्याला. म्हणजे दर 2 दिवसाला हा एवढा बहर हा येतोच. आणि ही अशी पानं फुलं बघितले की माइंड फ्रेश होतं, म्हणून तुमच्याशीसुद्धा शेअर केलं. तसं तर उन्हाळ्यामध्ये फारसा चहा घेत नव्हते, पण आता थोडंसं वातावरण बदललं की आपल्यालासुद्धा चहा घ्यावासं वाटतो ना. तर म्हटलं चहा घेऊयात आणि तुमच्याशी ती साडीसुद्धा शेअर करायची आहे, तर तीसुद्धा शेअर करूयात. आणि मी स्मार्ट बाजारमध्ये गेलेले, तर तिथून सामान आणलं आहे, तर ते व्यवस्थित सगळं भरून ठेवायचं आहे. आणि हे सामान भरून ठेवणं म्हणजे मोठाच टास्क असतो, कारण की व्यवस्थित सगळ्या गोष्टी भरून ठेवाव्या लागतात. आणि जेव्हा आपण महिन्याभराची ग्रोसरी अशी व्यवस्थित भरून ठेवतो, तेव्हा एकतर सारखं सारखं बाहेर जाण्याचा आपला वेळ वाचतो आणि प्रत्येक वेळेला स्वयंपाक करताना काय करायचं याचा विचार करावा लागत नाही. कारण की कडधान्ये, डाळी आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण महिन्याभरापुरत्या तरी भरून ठेवल्या पाहिजेत. पूर्वी ना पावसाळ्याच्या आधी पावसाळा भर पुरेल, 4 महिने पुरेल एवढ्या गोष्टी भरून ठेवल्या जायच्या, जसं की गहू, ज्वारी, तांदूळ, कांदे. म्हणजे मी सुद्धा या सगळ्या गोष्टी भरून ठेवायचे. पण आता हळूहळू सगळ्याच गोष्टी बदलत चालल्यात. चला तर आधी साडी बघूयात. तर काही जणांनी मला विचारलंसुद्धा की तू एकच साडी घेतलीस का? तर आता महेश्वरी साड्यांच्या किमती तर तुम्हाला माहितीच आहेत. तर साड्या म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या मनाच्या अगदी जवळचा विषय असतो. आणि सुंदर सुंदर साड्या बघितल्या की आपल्याला तो घेण्याचा मोहसुद्धा होतो. तर ज्यांनी आधीचा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी, की आम्ही उज्जैनला गेलेलो महाकालच्या दर्शनासाठी. तर तिथे जाण्याआधी आम्ही इंदोरला थांबलेलो. आणि इंदोरपासून माहेश्वर जवळ आहे की जिथं या माहेश्वरी साड्या मिळतात. पण आम्ही तिकडे जाणार नव्हतो, म्हणून म्हणजे आम्ही मैत्रिणींनी इंदोरमध्येच थोडीफार खरेदी केली. तर शॉपिंगचा ब्लॉग आहे तर तो वेगळा आहे, तर त्याचा व्हिडिओ आहे तर तो तुम्ही बघू शकता. पण ही साडी आहे तर ती मी प्रियंका विस्पुटे यांचं सप्तशृंगी क्रिएशन म्हणून दुकान आहे इंदोरमध्ये, आणि त्यांचं इन्स्टाला पेजसुद्धा आहे. तर आधी मी त्यांच्या बऱ्याचशा रील बघितलेल्या. खूप सुंदर साड्या असतात तिथं, म्हणून मी तिथं गेलेली, तर तिथूनच ही खरेदी केलेली आहे. मी तिथं गेलेली तेव्हा त्या नव्हत्या. तर साडीबरोबरच ना त्या एक गिफ्ट देतात प्रत्येकीला. तर ही एक पर्स आहे आणि त्या पर्समध्ये देवीचं कुंकू असतं, तर त्या प्रत्येकीला ते देतात. आणि आपल्या प्रत्येकीलाच ना पारंपरिक साडी आपल्याकडे पाहिजेच असं वाटतं. आणि सध्या तरी महेश्वरी एकदम ट्रेंडिंगमध्ये आहे. तिथं ना खरंच खूप सुंदर सुंदर साड्या आणि साड्यांचे कलर, म्हणजे महेश्वरीमधल्यासुद्धा साड्यांचे कलर खूप छान होते. पण कसं असतं ना, आपल्याला एक विचार आपण केलेला असतो डोक्यामध्ये की मला अशीच साडी हवी, आणि तशी दिसली की आपण पटकन घेऊन टाकतो. तसंच माझं झालं आहे. आणि जेव्हा मी व्हिडिओ बनवत होते ना, तेव्हा मला समजलं की अरे अजूनसुद्धा कितीतरी सुंदर सुंदर कलर होते. म्हणजे रेड, ब्ल्यू कलरसुद्धा खूप सुंदर दिसतात महेश्वरीमध्ये. आणि शिवाय वेगवेगळ्या ज्या बॉर्डर आता नवीन आलेत ना, म्हणजे नर्मदा बॉर्डर वगैरे, तर त्यासुद्धा छान वाटतात. आणि आता तर कॉन्ट्रास्टमध्ये सुद्धा आलेल्या आहेत. पण मी एकदा ही बघितलेली माझ्या मैत्रिणीकडे, तर तीच मला आवडलेली शेडेडमध्ये, म्हणजे 2 टोनमध्ये. म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रीन आणि ब्ल्यू असे 2 कलर दिसतात. पण ऑलरेडी माझ्याकडे रेड कलरची साडी होती, त्याच्यानंतर ब्ल्यू कलरची पण होती, आणि खरं सांगायचं तर ग्रीन पण आहे. पण काय कलर तर आपले सेम होतच राहतात, फक्त पॅटर्न वेगळं. आणि महेश्वरी साडीचं वैशिष्ट्य म्हणजे खूप हलकी फुलकी असते. म्हणजे दिवसभर जरी आपण नेसली ना, तरी असं अनकम्फर्टेबल वाटत नाही. इतकी हलकी आहे ना, असं वाटतं आहे अगदीच 400-500 ग्रॅमची असेल. ओपन करून दाखवते. खरंच खूप सुंदर आहे साडी, एकदम नाजूक. लाईटमुळे थोडाफार कलर हा वेगळा वाटू शकतो. पण ही ग्रीन कलरची आहे साडी आणि त्याच्यामध्ये ब्ल्यू टोन आहे. ओपन करून दाखवते. साडी खूप सुंदर आहे, फक्त एकच की खूपच ट्रान्सपरंट आहे. त्यामुळं वन साईड पदर घ्यायचा असेल ना, तर थोडासा प्रॉब्लेम होतो. पण बाकी साडी खूप छान आहे. आता तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल बघा, ग्रीन आणि ब्ल्यू अशा 2 टोनमध्ये ही साडी आहे.
आणि तिच्यावरती ही बुट्टी आहे, तर तिला कॉईन बुट्टी की काहीतरी बोलतात, मला नाही माहिती. पण ही बुट्टी खूप छान वाटते आणि त्याचा पदर हा असा आहे, खरं तर ना ट्रान्सपरंट आहे साडी आणि लाईटसुद्धा भरपूर आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. जेव्हा कधी नेसेल ना तर तेव्हा तुम्हाला ती परफेक्ट कळेल. तर याच्यामध्ये सेमी महेश्वरीसुद्धा येतात. तर प्युअर महेश्वरी कशी ओळखायची, तर ह्या ज्या बुट्ट्या तुम्हाला दिसत आहेत ना, आता जवळून दिसत असतील, तर त्या आतून आणि बाहेरून सेमच दिसतात. क्वचित एखादा दोरा असतो तर तो बाहेर आल्यासारखा दिसतो आतल्या बाजूनी. अदरवाईज ती दोन्ही बाजूनी वीन आहे ना, तर ती तशीच दिसते सेम. आणि तुम्हाला जर महेश्वरी साडी घ्यायची असेल तर तुम्ही आधी ऑनलाईन खूप सारे कलर किंवा पॅटर्न बघून ठेवा आणि नंतर घ्यायला जा. म्हणजे मग परफेक्ट आपल्या आवडीची साडी आपण घेऊन येऊ शकतो. तर ही साडी मला 3,780 रुपयांना मिळाली. पूर्वी ना कुठलीही नवीन वस्तू घेतली ना की पहिल्यांदा बिल्डिंगमधल्या आम्ही मैत्रिणी एकमेकींना ती दाखवायचो. तर आता तसाच फील ऑनलाईन तुमच्याशी शेअर करताना येतो. चला तर हा किराणा आता भरून ठेवते आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पहिलं ज्वारी, गहू, तांदूळ असे खूप पावसाळभर पुरेल एवढी भरून ठेवायची. पण आता असं करत नाही, कारण की आता गोष्टी खूप बदलल्या आहेत. पहिल्यांदा इझिली काही अवेलेबल व्हायचं नाही. म्हणजे आता मेट्रो सिटीमध्ये तर ब्लिंकिट वगैरे, अजून आमच्याकडे ब्लिंकिट चालू झालेलं नाही, तरीसुद्धा रिलायन्स स्मार्ट बाजार वगैरे असे मोठे मोठे मॉल इथं आलेले आहेत की जिथून आपण इझिली वर्षभर सगळ्या गोष्टी मिळतात आणि तेही चांगल्या क्वालिटीच्या. आता मी तुम्हाला दाखवलं की अनपॉलिश ज्या डाळी असतात तर त्यासुद्धा इथं मिळत आहेत. म्हणजे टाटाच्या किंवा ऑर्गॅनिक तत्व आहे, गुड लाईफ आहे, तर याची जी ग्रोसरी आहे ती चांगली असते. म्हणून आता हे सामान मी जास्त नाही, 1 महिना 1.5 महिना पुरेल एवढंच भरलेलं आहे. म्हणजे एकदा पावसाळा सुरू झाला की सारख्या सारख्या या गोष्टी आणण्यासाठी तरी ॲटलिस्ट बाहेर जावं लागत नाही. आणि खरं सांगायचं तर आपण गृहिणी बाहेर जातो कशासाठी, की घरातलं काही सामान संपलेलं असतं तर ते आणण्यासाठी. त्यानिमित्तानं का होईना थोडंफार आपण बाहेर जाऊन येतो आणि थोडंसं माइंड पण फ्रेश होतं. पण ॲटलिस्ट महिन्याभराचं तरी सामान घरामध्ये भरलेलं असावं असं मला वाटतं. कारण की या गोष्टी घरात असल्या ना की मग आपली धावपळ होत नाही प्रत्येक वेळेला जेवण काय बनवायचं, किंवा एक गोष्ट संपली असली तर त्या गोष्टीसाठी मग बाहेर जावं लागतं किंवा कुणाला सांगावं लागतं ही गोष्ट आणून दे म्हणून. मग त्यापेक्षा महिना 1.5 महिना पुरेल एवढं हे सामान आहे तर ते भरून ठेवायचं. आता आपला जो डाएट आहे ना तर तो प्रोटीनयुक्त असायला पाहिजे, त्याच्यामुळे त्याचा प्रॉपर विचार करून हे सगळं सामान भरायचं आहे. जसं की ओट्स आहेत तर ते खूप हेल्दी असतात तर ते असायला हवेत. मखाना आहे, बेसन, म्हणजे रोजच्या वेगवेगळ्या नाश्त्यासाठी तरी अशा गोष्टी जर असतील तर ते करण्याचा हुरूप येतो. जर नसतील ना तर मग कंटाळ येतो. आता या सामानाव्यतिरिक्त गहू फक्त मी 30 किलो भरलेले आहेत आणि कांदे ते इथं लॉफ्टवरती ठेवलेत. जास्त नाही, 10 किलोच भरलेत. ते पण का माहिती आहे का, पावसाळ्यामध्ये कांदे खूप खराब येतात. ते स्वयंपाक करताना कांदा खराब निघाला की नको वाटतं. पण एक पण आहे की खूप सारे कांदे जर भरून ठेवले तर घरामध्ये कुबट वास येतो. आणि हे काय आहे तर एक कोकम आहेत ही मात्र मी फ्रीजमध्येच ठेवते. तर हे का दाखवते तर खूप वेळा कमेंट असतात की काय आहे म्हणून. मागच्या वेळेला मी कोकम दाखवलेली आणि म्हणजे ताजी कोकम आणि त्याच्यापासून कोकम सरबत बनवलं होतं. तर खूप जणींना ते माहिती नव्हतं काय आहे ते. म्हणजे मी पण जर कोकणात इथं आली नसती तर मलासुद्धा समजलं नसतं या गोष्टी. आणि ही आहेत ताजी कोकमं, की ज्याला रातांबेसुद्धा म्हणतात. त्याच्यापासून आपण असं कोकम सरबत घरीच बनवू शकतो. म्हणजे बाहेरच्या सरबतमध्ये खूप वेळा तरी कलर असण्याची शक्यता असते आणि तेच जर लाल दिसणारी ही कोकम आहे तर ती सुकवल्यानंतर ही अशी दिसतात. ही आपण भाजीमध्ये, आमटीमध्ये किंवा फिशलासुद्धा लावू शकतो. आणि याच्यापासून कोकम आगळ बनवतात जे आपण फिशला लावायचं असतं की ज्यामुळे छान टेस्ट येते. तर अशी छानशी सगळी ग्रोसरी भरून झालेली आहे आणि ही एवढीशी ग्रोसरी भरायला मला खूप सारा वेळ लागला. कारण पावसाळ्यामध्ये या गोष्टी खराब होऊ नयेत म्हणून हवाबंद डब्यामध्येच भरायच्या. याच्या व्यतिरिक्तसुद्धा खूप सारी पावसाळापूर्व तयारी असते की जसं की आपलं घर आहे ना तर ते आपण क्लीन केलं पाहिजे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ते शेअर केलेलं. म्हणजे नको असलेल्या गोष्टी असतात तर त्या काढून टाकायच्या, डिक्लटर करायचं. कारण पावसाळ्यामध्ये एकतर असं दमट वातावरण असतं, त्यामुळे आपलं घर असं छान मोकळं असेल ना, हवेशीर असेल तर प्रसन्न वाटतं. आणि घरामध्ये सगळ्या वस्तू जर अवेलेबल असतील तर असे वेगवेगळे प्रकार आपण करायचा कंटाळा करत नाही. पूर्ण व्हिडिओमध्ये थोडासा बाहेरचा आवाज आला तर तो पावसाचा आहे. पाऊस खूप जोराचा सुरू आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप करा आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. देवाचे खूप खूप आभार, का उशिरा का होईना पण पाऊस सुरू झाला आहे, ज्याची आपल्या सगळ्यांनाच खूप गरज आहे. चला भेटूया. तोपर्यंत खुश राहा.